नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. एक लग्नाच्या संदर्भात थोडंसं बोलणार आहे. एक काळ असा होता की मुलगा मुलीला न बघता लग्न करत होता. एक काळ म्हणण्यापेक्षा माझं स्वतःचंही असंच झालं. मामाची मुलगी होती. डायरेक्ट साखरपुड्यालाच जावं लागलं. बघायचा काही विषयच नव्हता. आई वडील ठरवतील तीच पूर्व दिशा होती. आता काळ बदलला. आई वडिलाच्या कुठेही हातात राहिलेलं नाही. मुलामुलींनी पसंती दिल्याशिवाय पुढं जाता येत नाही. आणि या पसंतीमध्ये इतक्या अटी वाढल्या आहे की लग्न जमणंच अवघड बनलं आहे. आत्ताच एक पेपरमध्ये आलेली बातमी. 39 वर्षाची शिक्षिका आहे. घटस्फोटीत आहे. 1.5 लाख तिला काय पगार आहे. 1.5 लाख. अशा अवस्थेमध्ये घटस्फोटीत. पण तिच्या ज्या अपेक्षा आहे मुलाला माझ्यापेक्षा दुप्पट असावा. त्याचे आईवडील सोबत नसावे. तो परदेशात असला तरी चालेल. मी माझ्या आईवडिलाकडे राहते आणि जॉब करते. मी जॉब सोडणार नाही. आणि भारतात असेल तर त्यांना त्याची ड्युटी करून माझे जिथं वास्तव्य आहे तिथं त्यांना शनिवार रविवार यावं. मी तर माझा जॉब सोडणार नाही आणि कमी पॅकेजवाला करणार नाही. विचार करा. अशा ज्या अटी आहे यांचे लग्न जमणं शक्य आहे का? म्हणून सांगतो, अटी शिथिल करा. कोण आहे काय आहे मला माहीत नाही. पण माझ्या ग्रुपवरती एक पेपरची बातमी आली म्हणून सांगावंसं वाटलं. आमच्याही काळात लग्न होत होते आणि अगदी सुखात आनंदात जीवन जगत होते. तसेच आताही लग्न होतील. फक्त अटी शिथिल करा.